तुम्हाला खत भेटणार नाही, ठोक्यापाट्याने द्यायला भेटणार नाही. पण हे प्रॉब्लेम जे आहे हे कृषी अधिकाऱ्याचं काम वाचवण्यासाठी, साहेबचं काम वाचवण्यासाठी यांच्या नोकऱ्या काढून घ्या. मग ऍपवर आम्ही सगळे खतं घेतो. फार्मर आयडी आपल्या ऍपवर नाही असं केंद्र सरकारने पायलट योजनेद्वारे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खत खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असे अट घातली आणि त्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांनी या अटीला विरोध दर्शवला आहे. त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे आणि त्याच्या विरोधात आता सरपंच मंगेश साबळे यांनी कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडला होता. आपल्यासोबत सरपंच आहेत. कसं पाहताय, एककडे केंद्र सरकारने जी अट घातली त्यातून शेतकऱ्यांचं किती नुकसान होईल आणि शेतकरी कसा हातबल झालाय? पहिली गोष्ट, हा प्रयोग छत्रपती संभाजीनगरवर करण्यात येतोय तो बंद करण्यात यावा. याचं कारण असं आहे की प्रयोग जर सक्सेस झाला तर देशात लागू होणार आहे, नाही झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? आमचे जर का पिकं घटले खताच्या अभावी, आम्हाला जर का पिकं व्यवस्थित नाही आले, एकतर तुम्ही योग्य भाव देत नाही आणि अशामध्ये खतं किती वापरायचे आणि कसे वापरायचे हे देखील तुम्ही हँडल करणार असाल तर हा प्रयोग फसला तर याची जबाबदारी कृषी अधीक्षक साहेब किंवा सरकार घेणार आहे का हे आम्हाला स्पष्ट करावं. दुसरी गोष्ट, 2 महिन्याचा वेळ वाढवून देण्यात यावा. आता पेरणी होऊन जाऊन देण्यात यावी. नंतर आम्ही देखील डिजिटल प्रक्रियेशी सहमत आहोत, पण या संबंधात आम्हाला वेळ देण्यात यावा हीच आमची मागणी आहे. राहिला विषय लिंकेज प्रोडक्टचा, ते शेतकऱ्याच्या फसवणुकीचा, त्या संबंधित कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी ग्राउंड लेवलला काम करणं, शेतकऱ्याची जागृती करणं हे याच्यावर पर्याय आहे. अशा वेळी डायरेक्ट सक्त मध्ये करून शेतकऱ्यांना ऑनलाईन खत बियाणे करण्यासाठी जर का आदेश तुम्ही काढत असाल तर हे यांना घरी बसवा. कशाला पाहिजे तालुक्याला कृषी अधीक्षक, कशाला पाहिजे तालुक्याला कृषी सहाय्यक, कशाला पाहिजे कृषी सेवक? यांचे पगार कमी करा आणि तेवढं शेतकऱ्यांच्या योजनेवर खर्च करा, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ही सगळ्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी कृषी अधीक्षक साहेबांकडे आम्ही आलो होतो. पण त्यांचं म्हणणं आहे की यातून कुठेतरी जो काळा बाजार आहे खतांमध्ये होणारा तो कमी होईल, त्यामुळे ही योजना कुठेतरी लागू केली जाईल. खतांचा काळा बाजार कमी होईल याचा अर्थ खतांचा काळा बाजार सुरू आहे हे मान्य करताय. खतांचा काळा बाजार यांच्याकडून थांबत नाहीये म्हणून अशा पद्धतीने काहीतरी जाचा काठी लावून शेतकऱ्याला त्रास देत आहे. पहिल्यापासून हेच होतंय. तुमच्याकडनं काही गोष्टी व्हायला लागल्या नाही की शेतकऱ्याच्या बोकांडे आणून ठेवायचं काम या ठिकाणी तुम्ही करताय. आता आमच्या मालाला भाव किती द्यायचा हे तुम्ही ठरवत नाही, दिला तर तो कमी देता आणि आता खत किती वापरायचं हे देखील तुम्ही ठरवणार. उद्या तुम्ही म्हणणार काय पेरायचं हे पण आम्ही सांगणार, मका किती घ्यायची हे पण तुम्ही सांगणार, कपाशी किती पेरायची हे पण तुम्ही सांगणार, उद्या तुम्ही कोणत्या शेतात आम्ही जायचं ते पण तुम्ही सांगणार, पाणी किती सोडायचं ते पण तुम्ही सांगणार. हे मान्य आम्हाला होणार नाही, हे आमचे शेतकरी मान्य करून घेणार नाही. तात्काळ हा प्रयोग आमच्यावरचा थांबवावा, अन्यथा लेखी स्वरूपात जबाबदार अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावं की हा प्रयोग जर फसला तर पूर्ण शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीची जबाबदारी आम्ही आमच्या घरातून भरून देऊ. एवढंच आमचं पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? पुढचं पाऊल काय नाही, त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट बंद करण्यात यावा. या संबंधात लेखी पत्र शेतकऱ्यांच्या मागणीचं आणि जिल्हा अधीक्षक साहेबांचं आम्ही वरिष्ठांना देतोय. 48 तासामध्ये याच्यावर जर काही रिप्लाय आला नाही, याच्यावर जर काही पाठपुरावा झाला नाही तर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही सर्व शेतकरी बांधव आंदोलन करणार आहोत. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते सरपंच मंगेश साबळे आणि जर हा प्रयोग फसला तर शेतकऱ्यांचं होणारं नुकसान सरकार भरून देणार आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.